महात्मा फुले योजनेतील काही शस्त्रक्रिया खाजगीतून वगळल्या, गरीब गरजू रुग्णांना मोठा फटका बसणार. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेतून 2399 पेक्षा जास्त गंभीर आजारांवर मोफत शस्त्रक्रिया आणि औषधोपचार मिळतात. पण यामुळे तुम्ही आजारांबाबत निर्धास्त राहणार असाल आणि या योजनेतून 100% मोफत उपचार होतात या समजुतीमध्ये राहत असाल तर सावधान. शासनाने त्याने 310 अत्यंत महत्त्वाचे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया फक्त शासकीय रुग्णालयातच होतील अशी अट घातली. शासकीय रुग्णालयातील उपचारांची सध्याची अवस्था पाहता रुग्णांसाठी ही योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा ठरणार आहे. हृदय, मूत्रपिंड, सांधे प्रत्यारोपण, गुडघ्याची वाटी बदलणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रसूती असे अनेक महत्त्वाचे आणि महागडे उपचार फक्त शासकीय रुग्णालयातच महात्मा फुले योजनेतून होतील असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. शासकीय रुग्णालयातील सोयीसुविधांची सध्याची अवस्था बिकट आहे, त्यामुळे या शस्त्रक्रिया येथे होणार नाहीत हे स्पष्ट आहे. बहुतांश शासकीय रुग्णालयात मॉड्युलर शस्त्रक्रियागृहे, तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्जन उपलब्ध नाहीत. परिणामी रुग्णांना खाजगी रुग्णालयातच महागडे उपचार घ्यावे लागणार आहेत. सांधे प्रत्यारोपण, गुडघ्याच्या वाटीचे प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्यातील वाढलेले मांस काढणे, महिलांचे गर्भाशय काढणे, प्रसूती आणि प्रसूती संदर्भातील सर्व शस्त्रक्रिया, उपचार आणि हर्नियाची शस्त्रक्रिया, कानाच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, हाडांच्या सर्व शस्त्रक्रिया, मानसोपचार, कर्करोगाची गाठ काढणे, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा आणि घशाच्या शस्त्रक्रिया, हृदयाच्या काही शस्त्रक्रिया, मेंदूच्या शस्त्रक्रिया.